जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतूजनांचे चैतन्य आत्मन या चॅनलद्वारे हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 8वा दिवस. ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामींना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक प्रथम समास अष्टम म्हणजे 8व्या समासाचे वाचन करणार आहोत. आपल्याला समोर जे पृष्ठ दिसते आहे त्याच्या अगदी शेवटून दुसऱ्या ओळीपासून 8व्या समासाचे आपण वाचन करायला सुरुवात करूया. श्रीराम आता वंदू सकळ सभा जये सभेसी मुक्ती सुलभा जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठतु भरे नाही वैकुंठीचा ठाई नाही योगियांचा हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतु नारदा या कारणे सभा श्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ नाम घोषे घडघडाट जय जयकारे गर्जती प्रेमळ भक्तांची गायने भगवत कथा हरी कीर्तने वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर परमेश्वराचे गुणानुवाद नाना निरूपणाचे संवाद अध्यात्म विद्या भेदाभेद मथन जेथे नाना समाधाने तृप्ती नाना आशंक निवृत्ती चित्ती बैसे ज्ञानमूर्ती वाग्विळासे भक्त प्रेमळ भाविक सभ्य सखोल सात्विक रम्य रसाळ गायक निष्ठावंत कर्मशीळ आचारशीळ दानशीळ धर्मशीळ शुचिस्मंत पुण्यशीळ अंतरशुद्ध कृपाळू योगी वितरागी उदास नेमक निग्रह तापस विरक्त निस्पृह बहुवस अरण्यवासी दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारी एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर पुरश्चरणी आणि तपस्वी तीर्थवासी आणि मनस्वी महायोगी आणि जनस्वी जनासारिखे सिद्ध साधू आणि साधक मंत्र यंत्र शोधक एकनिष्ठ उपासक गुणग्राही संत सज्जन विद्वज्जन वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते योगी व्युत्पन्न ऋषेश्वर धूर्त तार्किक कवीश्वर मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल्की ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन
पंडित आणि पुराणिक, विद्वांस आणि वैदिक, भट आणि पाठक, यजुर्वेदी. महाभले महाश्रोत्री, याज्ञिक आणि अग्निहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी, परोपकार करते. भूत भविष्य वर्तमान, जयांस त्रिकाळाचे ज्ञान, बहुश्रुत निरभिमान, निरापेक्षी. शांती क्षमा दयाशीळ, पवित्र आणि सत्वशीळ, अंतरशुद्ध ज्ञानशीळ, ईश्वरी पुरुष. ऐसे जे का सभानायक, जेथे नित्यानित्य विवेक, त्यांचा महिमा अलौकिक, काय म्हणूनी वर्णावा. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय, तेथे जनासी तरणोपाय सहजची होय. उत्तम गुणांची मंडळी, शांत रूप सत्वागळी, नित्य सुखाची नवाळी, जेथे वसे. विद्यापात्रे कळापात्रे, विशेष गुणाची सत्पात्रे, भगवंताची प्रीतिपात्रे, मिळाली जेथे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंची आणि परमार्थी, गृहस्थाश्रमी वानप्रस्थी, संन्यासादिक. वृद्ध तरुण आणि बाळ, पुरुष स्त्रियादिक सकळ, अखंड ध्याती तमाळ नीळ, अंतर्यामी. ऐसे परमेश्वराचे जन, त्यांसी माझे अभिवंदन. जयांचेनी समाधान, अकस्मात बाणी. ऐसिये सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार. जेथे नित्य निरंतर, कीर्तन भगवंताचे. जेथे भगवंताच्या मूर्ती, तेथे पाविजे उत्तम गती. ऐसा निश्चय बहुता ग्रंथी, महंत बोलिले. कलौ कीर्तन वरिष्ठ, जेते होय ते सभा श्रेष्ठ. कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सभास्तवन नाम समास अष्टम. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 8व्या समासाचा अर्थ पाहू. आपल्याला समोर जी पृष्ठ दिसते आहे, त्याच्या अगदी शेवटच्या ओळीपासून या 8व्या समासाच्या अर्थाला सुरुवात होत आहे. त्याचं आता आपण वाचन करूया. ज्या सभेमध्ये स्वतः जगदीश्वर प्रेमभराने तिष्ठत उभा राहतो व म्हणून जेथे मुक्ती सुलभ असते, अशा कीर्तन पुराण निरूपणांच्या सर्व सभांना आता नमस्कार करू. भगवान स्वतः सांगतात की, हे नारदा, मी एक वेळ वैकुंठात सापडणार नाही, योग्यांच्या हृदयात सापडणार नाही किंवा सूर्यबिंबात असणार नाही, पण ज्या ज्या ठिकाणी माझे प्रेमळ भक्त गात असतात, तेथे मी हटकून सापडेन, असे देव देवर्षी नारदाजवळ स्वतःच बोलले आहेत. ह्यासाठी भक्त ज्या ठिकाणी भगवंताचे गुणानुवाद गातात व त्याच्या नामाचा जयघोष करतात, ती सभा श्रेष्ठ होय. ते प्रत्यक्ष वैकुंठच होय. अशा सभांतून निरंतर प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा, हरिकीर्तने, वेदांचे व्याख्यान, पुराण श्रवण, परमेश्वराचे गुणानुवाद, अध्यात्म निरूपणाचे सुखसंवाद व अध्यात्मशास्त्रांतील भिन्न भिन्न विषयांची चर्चा चालू असते. अनेक प्रकारच्या आशंकांचे निरसन होऊन समाधान
व तृप्ती होते. तेथील भक्तांच्या संभाषण चातुर्यामुळे चित्तामध्ये ध्यानमूर्ती स्थिर होते. या सभांतून अनेक गुणी सज्जनांचे दर्शन, संभाषण, सुख मिळते. भक्त प्रेमळ, भाविक, सभ्य, सखोल, गंभीर किंवा तीक्ष्ण बुद्धीचे, सात्विक, रम्य, रसाळ, गवई, निष्ठावंत, कर्मनिष्ठ, आचारशील, दानशूर, धर्मनिष्ठ, पवित्र, पुण्यवान, निर्मळ अंतःकरणाचे, कृपाळू, योगी, वैराग्यशील, उदास म्हणजे अलिप्त, नित्य, नेमी म्हणजे नेमक, निग्रही, तपस्वी, विरक्त, निस्पृह, बहुधा अरण्यात राहणारे, संन्यासी म्हणजे दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे म्हणजे वैष्णव, बाळ ब्रह्मचारी, महायोगी असे अनेक सभासद असतात. ते गायत्री पुरस्चरण करणारे, तपस्वी, तीर्थयात्रा करणारे, मनाला जिंकणारे महायोगी, जनासारखे वागणारे जनस्वी, सिद्ध, साधू, साधक, मंत्रयंत्रांचा शोध करणारे, निष्ठावंत उपासक, गुणग्रहण करणारे, संत, सज्जन, विद्वान लोक, वेदवेत्ते, शास्त्र जाणणारे, महात्मे, हुशार म्हणजे जागृत, सर्वज्ञ, निर्मल समाधान करणारे, योगी, व्युत्पन्न, ऋषीश्वर, धूर्त म्हणजे दूरदर्शी, तार्किक म्हणजे तत्ववेत्ते, कवीश्वर, मनोजय करणारे, मुनीश्वर, नग्न राहणारे म्हणजे दिगंबर असे अनेक सज्जन तेथे असतात. ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन, पंडित, पुराणिक, विद्वान, वैदिक, भट, यजुर्वेदी, पाठक म्हणजे ज्योतिषी, फार चांगले मोठे श्रोत्रिय म्हणजे वेदवेत्ते ब्राह्मण, याज्ञिक, अग्निहोत्री, वैद्य, पंचाक्षरी, परोपकार करणारे, भूत, भविष्य, वर्तमान अशा तिन्ही कालांचे ज्ञान असणारे, बहुश्रुत, निरभिमानी, निरपेक्षी, शांती, क्षमा, दयाशील, पवित्र, सत्वस्थ, शुद्ध चित्त, ज्ञानी असे ईश्वर तुल्य किंवा ईश्वरास वाहिलेले पुरुष असतात. अशा ह्या सभांमधून नित्यानित्य विवेक करणारे असे प्रमुख सभासद असतात. त्यांचा महिमा अपूर्व आहे. तो किती म्हणून वर्णन करावा. जेथे परमार्थ करणाऱ्यांचे समुदाय जमतात व श्रवणाचा मार्ग सर्वांना मिळतो, त्या ठिकाणी लोकांचा सहजच उद्धार होतो. या सभांतून अनेक गुणांची सत्वशील मंडळी भेटते. ही मंडळी सत्वधीर, विशेष सत्वशील असते. त्या ठिकाणी निरंतर सुख प्राप्त होते. विद्या, कला इत्यादी विशेष चांगल्या गुणांनी युक्त व भगवंताचे लाडके असे अनेक भक्त तेथे जमलेले असतात. त्यात प्रवृत्ती व निवृत्ती मार्गाने जाणारे प्रापंचिक व परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थाश्रमी, संन्यासी आदी करून वृद्ध, तरुण, बाळ, सर्व लहान मोठी, स्त्री पुरुष सगळे मेघश्याम सुंदराचे अंतःकरणात अखंड ध्यान करीतात. असे हे परमेश्वराचे भक्त की ज्यांच्या संगतीने अकस्मात समाधान वृत्ती बाणते, त्यांना माझा नमस्कार असो. ज्या ठिकाणी सदा सर्व काळ भगवंतांचे कीर्तन चालते, अशा सभांना व तेथील भगवतजनांना माझा नमस्कार असो. जेथे प्रत्यक्ष भगवत स्वरूप झालेले संत असतात, तेथे जीवांना उत्तम गती मिळते, असा निर्णय अनेक ग्रंथांत संतांनी केलेला आहे. कलियुगामध्ये सर्व साधनांत कीर्तन श्रेष्ठ आहे व असे वरिष्ठ कीर्तन ज्या सभेत होते, ती सभा इतर सभांहून श्रेष्ठ होय. कारण कथा ऐकल्याने अनेक नष्ट, मिथ्या, वाईट संशय नाहीशे होता. इति श्री दशक 1 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थांनी सात श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती
जी पहिल्या समासात केलेली आहे ती आता आपण वाचूया. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील, ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण संत शिरोमणी श्री रामदास स्वामींना वंदन करून आजच्या दिवसाच्या वाचनाची व श्रवणाची सांगता करू. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सर्व उपस्थित श्रोत्यांना ग्रंथाचे श्रवण केल्याबद्दल शतशः आभार. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.